माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर इथे आज मी करणार आहे पनीर आणि मशरूमची भाजी। त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट करून घेतली। त्यानंतर एका कढईमध्ये फोडणीसाठी तूप घातलं, त्यानंतर हिंग घातला, मग मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये मी घालेन खडे मसाले। हे सर्व तुपामध्ये परतून घेऊ। त्यानंतर त्यात जाईल बारीक चिरलेला कांदा, तोही चांगला खरपूस भाजून घेऊ। त्यानंतर मी ॲड करेन मशरूम आरोग्यास खूप फायदेशीर आहे आणि ती रोगप्रतिकारशक्ती वाढवतं। मशरूम हे तापमानास थंड आणि फायबरचं एक नैसर्गिक स्रोत आहे। यामध्ये विटॅमिन डी आणि विटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असतं। त्यासाठी मशरूम खाणं खूप फायदेशीर आहे। मी इथे फ्रेश मशरूम वापरले आहे। ते दुकानातून आणल्यानंतर स्वच्छ धुवायचे आणि मग त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। त्यानंतर मी इथे घेतले पनीरही तुम्हाला हवे तर तुम्ही थोडे तुपामध्ये फ्राय करून घेऊ शकता। मी इथे तसेच वापरले आहेत। मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊ आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर वाफवून घेऊ। 10 मिनिटे वाफेवरती शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक वाटलेला मसाला ॲड करू। मसाल्यामध्ये मी आलं लसूण वापरलं नव्हतं, त्यामुळे मी इथे वापरते आलं लसूणाची पेस्ट। गरम मसाला, चिमूटभर हळद, हे सर्व एकजीव करून घेऊ। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दुसराही मसाला यात ॲड करू शकता, पण मी मसाला थोडा कमीच वापरते। सर्व मसाला एकजीव झाल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट मसाला ॲड करून घेऊ। जर तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता। मी ते पाण्याचा वापर नाही केला आहे, त्यामुळे मी इथे ॲड करते थोडासा थिकनेससाठी काजूची पेस्ट। तर तीही एकजीव करून घेऊ। आता हा सर्व मसाला या भाजीमध्ये मुरण्यासाठी 10 ते 15 मिनिटे पुन्हा एकदा शिजवून घेऊ। भाजी चवदार होण्यासाठी मी इथे थोडी साखर घातली आहे। तर तुम्ही पाहू शकता ही भाजी किती अप्रतिम झाली आहे। त्याला छान असा टेक्स्चर आला आहे आणि साधी सोपी मसाला जास्ती न वापरता केलेली ही मशरूम आणि पनीरची भाजी तुम्हीही नक्की करून पहा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।